चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत गव्हाणे संकल्पच्या एसएससी रेल्वे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मागचा जो व्हिडिओ आपण बनवला एसएससीचं जे फेजचं नोटिफिकेशन आहे फेज 14चं, तो व्हिडिओ खूप चांगला शेअर झाला. तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला दिला. नक्कीच आम्ही काहीतरी जास्तीत जास्त ॲप्लिकेशन वाढवण्यासाठी त्यामध्ये हातभार लावू असं मला वाटतं. आणि त्याचीच पुढची स्टेप म्हणजे फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी विचारतायत कमेंटमध्ये, सर फॉर्म बद्दल डिटेल स्टेप बाय स्टेप सांगा. तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे. प्रॉपर आपण पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. पार OTR पासून, OTR कसं करायचं म्हणजे नवीन विद्यार्थ्याला OTR करावं लागतं, वन टाइम रजिस्ट्रेशन. तिथून प्रॉपर फॉर्म फिलिंग एंड पर्यंत कसं करायचं हे सगळं आपण बघणार आहोत. चला सुरू करूया. बघा, तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये बॅच जॉईन करायची असेल तर छत्रपती संभाजीनगर येथे ती येऊ शकतात. संकल्पची नवीन बॅच चालू झाली एसएससी साठी 15 एप्रिल दुपारी 1 ते 6. ठीक आहे. महाराष्ट्रातील टॉप फॅकल्टीज ह्या बॅचसाठी अवेलेबल असतील. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना इकडे येणं शक्य नाही, ऑनलाईन बॅच परचेस करायची आहे, त्यांच्यासाठी आज एक मोठी अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. ती म्हणजे ही जी ऑनलाईन बॅच होती आतापर्यंत, हिची जी प्राइस होती ती प्राइस होती 8,000 प्लस जीएसटी. आता ही बॅच 8,000 ला न मिळता 50% डिस्काउंट म्हणजे 3,999 प्लस जीएसटी ला आपण अवेलेबल करून देत आहोत. फक्त खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव. मागच्या 3 दिवसामध्ये खूप फोन आणि मेसेजेस आलेत की सर थोडी प्राइस कमी करा, थोडी प्राइस कमी करा. तर मित्रांनो, थोडी नाही, कंप्लीट 50% डिस्काउंट आपण ह्या बॅचला देत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामची तयारी करावी. ठीक आहे. आता यासाठी आम्ही वाट बघतोय तुमच्या रिस्पॉन्सची. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायची, माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे 9518971551. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. बाकी डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. त्याच्या व्यतिरिक्त ही बॅच तुम्हाला कुठे मिळणार आहे? ही बॅच तुम्हाला मिळणार आहे संकल्प 247 हे ऍप आहे आपलं. ह्या ऍपवरती तुम्हाला ही बॅच मिळून जाईल. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण. ओके, बघा, फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट आहे ती आहे 4 मे. 4 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे. वॅकन्सीज आहे 3,000. याबद्दल डिटेल्स आपण बघितल्या आहेत. चला आता येऊयात OTR कसे करावे. ठीक आहे. सुरुवात इथून होती. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कधीही एसएससीचा फॉर्म भरला नाहीये किंवा भरला होता त्याला 3-4 वर्ष झाले जुन्या वेबसाईटवर, आता ही नवीन वेबसाईट आहे. नवीन वेबसाईट काय आहे? ssc.gov.in. हे बघा, ssc.gov.in ही नवीन वेबसाईट आहे. ठीक आहे. ह्या वेबसाईटवर आल्यानंतर ह्या टाईपमध्ये तुम्हाला पेज दिसेल. याच्यामध्ये तुम्ही इथं बघितलं वरती टॉप कॉर्नरला लॉग इन ऑर रजिस्टर, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. एकदा तुम्ही त्या लॉग इन रजिस्टरवर क्लिक केलं की हे पेज ओपन होतं. यामध्ये रजिस्टर नाऊ, ज्याने पहिल्यांदा ज्याला फॉर्म भरायचा, ज्याने अजूनपर्यंत OTR केलं नसेल, त्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्टर नाऊ वर क्लिक त्याला करायचंय. ठीक आहे. तुम्हाला दिसत नसेल तर रेड पेन घेतो. रजिस्टर नाऊ वर क्लिक करायचंय. रजिस्टर नाऊ वर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर ह्या टाईपची विंडो तुमच्या समोर ओपन होईल. याच्यामध्ये येत आहे वन टाइम. बघा, वन टाइम रजिस्ट्रेशन फॉर न्यू कॅन्डिडेट. ठीक आहे. याच्यामध्ये तुमच्या पर्सनल डिटेल, पासवर्ड क्रिएशन, ऍडिशनल डिटेल्स, डिक्लेरेशन, याच्यावर कंटिन्यू तुम्ही दाबलं. हे बघा, इथं कंटिन्यू दाबलं की पुढे जाता तुम्ही इथं ह्या पेजवर येता. आता ह्या पेजवरती बघा, या लेफ्ट साईडला रेड मध्ये बघा इथं स्टेप्स दिल्यात. पर्सनल डिटेल्स, पासवर्ड क्रिएशन, ऍडिशनल डिटेल, डिक्लेरेशन. इथं 1 बाय 1 आपल्याला एक स्टेप कंप्लीट करायची. जशी पर्सनल डिटेल मध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. डू यू हॅव आधार? येस म्हणा. त्याच्यानंतर एंटर युअर आधार डिटेल, तुमचा आधार नंबर टाका. परत एकदा व्हेरीफाय आधार डिटेल्स, दुसऱ्यांदा परत आधार नंबर टाका. त्याला खाली व्हेरीफाय करा. इथं तुमचा फोन नंबर नाही, इथं फोन नंबर येईल, OTP येईल, तुमचा आधार व्हेरीफाय होईल. आधार व्हेरीफाय झाल्यानंतर पुढे तुम्हाला 10वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं नाव आहे फॉर्मचं, तसं तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव भरायचंय. तुमचं पूर्ण नाव व्हेरीफाय म्हणजे डबल एकदा भरायचंय. तुम्ही तुमचं नाव बदललंय काय? हॅव यू एव्हर चेंज नेम? नो म्हणायचंय. बदललं असेल तर येस म्हणायचंय. गॅजेट करून बदलला असेल तर तुम्ही तुमचं जुनं नाव काय होतं, नवीन नाव काय आहे, त्याबद्दल इथं डिटेल द्यायच्या. जेंडर मेल फिमेल जे काय असेल व्हेरीफाय करायचंय. त्यानंतर DOB डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. 2दा DOB परत व्हेरीफाय करायची आहे. बघा, प्रत्येक डिटेल एकदा टाकायची, दुसऱ्यांदा व्हेरीफाय म्हणजे डबल टाकायची आहे तुम्हाला. फादर्स नेम टाकायचंय, व्हेरीफाय करायचंय. मदर्स नेम टाकायचंय, व्हेरीफाय करायचंय. त्यानंतर मॅट्रिक्युलेशनला एज्युकेशनल बोर्ड कुठलं होतं तुमचं, तर जे काय असेल महाराष्ट्र, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन हे असेल.
ते तुम्हाला भरायचे. त्यानंतर तुम्ही केव्हा पास आउट आहात 2000 जे काही तुमचं इयर असेल ते टाकायचंय. हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन हा जो टॅब आहे, काहींचं ग्रॅज्युएशन असेल, भले ती तुम्ही 10वीची पोस्ट भरताय, पण तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्ही कुठपर्यंत शिकलाय, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल ते टाकायचे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ओटीपी आला त्याच्यावर, ईमेल आयडी टाकायचा, ईमेल आयडीला ओटीपी आला की हे दोन्ही व्हेरीफाय होतील बघा. मोबाईलचा ओटीपी आला व्हेरीफाईड, ईमेलचा ओटीपी आला व्हेरीफाईड. एकदा हे दोन्ही व्हेरीफाईड करून झाले की ह्या ठिकाणी बघा 7 नेक्स्ट करायचे तुम्हाला. 7 नेक्स्ट तुम्ही केलं की पुढे तुमचा ह्या टाईपमध्ये एक रजिस्टर नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होतो. आणि हा रजिस्ट्रेशन नंबर एकदा तुमच्याकडे आला की त्यानंतर तुम्हाला तुमच्या मेलवरती रजिस्ट्रेशन नंबर आणि एक पासवर्ड येतो, एकदा वन टाइम पासवर्ड. तो पासवर्ड तुम्हाला बदलायचा आहे लगेच. ज्यावेळेस तुम्ही येता परत तो पासवर्ड मेलला चेक करा, तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला आला असेल. हा पासवर्ड टाकल्यानंतर नवीन चेंजवाला पासवर्ड, न्यू पासवर्ड, तुमचा पासवर्ड बदलायचा आहे. ठीक आहे, पासवर्ड एकदा बदलला तुम्ही तर त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन विचारले जातात. 2 सिक्युरिटी क्वेश्चन असतात, त्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन आहेत. त्यातला समजा आपण हा क्वेश्चन चॉईस केला, व्हॉट सिटी वेअर यू बॉर्न इन, संभाजीनगर, आणि व्हॉट इज युअर फेवरेट मूवी, पीके. समजा तुम्ही मूवी टाकले, काही पण नाव टाका तुम्ही, सेव्ह नेक्स्ट करा. पुढे गेलं ह्या टाईपमध्ये येतं की पासवर्ड क्रिएटेड सक्सेसफुली. पहिला जो पासवर्ड दिलता तो एसएससीने दिला, नंतर तुम्ही त्याला चेंज करून घेतलं. ठीक आहे, पासवर्ड चेंज एकदा झालं की पुढची जी स्टेप असते त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि तो नवीन पासवर्ड, रजिस्ट्रेशन आणि तुम्ही टाकलेला पासवर्ड, हा पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून तुम्हाला पुढे जायचं. पुढे एकदा तुम्ही गेलात की त्यानंतर पुढची स्टेप आहे ॲडिशनल डिटेल्स. या ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी टाकायची, व्हेरीफाय करायची, नॅशनॅलिटी सिटीझन ऑफ इंडिया, त्यानंतर तुमचं काही बर्थमार्क असेल, ठीक आहे, ते बर्थमार्क तुम्हाला टाकायचं आहे. खून वगैरे, खून असते ना काहींच्या मानेवरती तीळ असतो, हातावरती तीळ असतो, राईट, समजा उजव्या हातावर आहे तर तुम्हाला सांगायचंय मोल ऑन द राईट हँड, मानेवरती येतं मोल ऑन द नेक, असं काहीतरी तुम्हाला त्यामध्ये सांगायचं आहे. ॲड्रेस, तुमचा प्रॉपर ॲड्रेस तुम्हाला मेन्शन करायचा आहे. कुठल्या राज्यातून आहात, महाराष्ट्र, जिल्हा तुमचा जो काही जिल्हा असेल, पिनकोड टाकायचा आहे. आणि तुमचा प्रेझेंट ॲड्रेस, समजा तुम्ही जिथं राहिला आहात तोच तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का, तर येस करा किंवा नो करा. ज्या सिच्युएशनमध्ये तुमचा ॲड्रेस असेल, तुम्ही बाहेर राहिला असेल तर तुम्ही सध्या जिथं राहताय त्यापेक्षा तुम्ही जर स्टुडंट आहात आणि बाहेर शिकताय तर तुमचा घरचाच ॲड्रेस तिथे टाकताना, ठीक आहे, तिथं तुमचा सध्याचा ॲड्रेस टाकू नका. त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स सेव्ह झाल्या. पुढे काय करायचं तुम्हाला, डिक्लेरेशन. आता ही OTRची शेवटची स्टेज आहे, त्याच्यामध्ये डिक्लेरेशन येतं. इथं येतं बघा प्रिव्ह्यू OTR. OTR परत बदलत नाही, त्याच्यामुळे OTR व्यवस्थित चेक करायचा. ठीक आहे, OTR मध्ये ज्या ज्या डिटेल्स आहेत त्या प्रॉपरली चेक करून बघायच्या, प्रिव्ह्यू करून सगळं ओके वाटलं तर डिक्लेअर OTR करायचा. डिक्लेअर OTR जसं करता तसं हे तुमची स्वतःचं पेज ओपन होतं SSCच्या वेबसाईटवरती. याच्यावरती इथं तुमचा फोटो वगैरे असतो वरती बघा, ठीक आहे, तुमचं नाव, फोटो वगैरे असतो, आणि या ठिकाणी तुमचा ॲड्रेस येतो. आणि त्याच्या खाली आहे बघा, मी खालचा भाग घेतला कारण तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. कारण इथं बघा 3 टॅब आहेत, लाईव्ह एक्झामिनेशन, माय ॲप्लिकेशन्स आणि ॲप्लिकेशन हिस्ट्री. आता तुम्हाला लाईव्ह एक्झामिनेशन मध्ये जायचंय, म्हणजे सध्या कुठला फॉर्म सुटलेला आहे, तर सध्या सिलेक्शन पोस्ट फेज 14 त्याचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आता तुमची फॉर्म फिलिंगची सुरुवात झाली. आतापर्यंत फक्त रजिस्ट्रेशन होतं OTR. आता अप्लायवर क्लिक केलं तुम्ही, अप्लायवर क्लिक केल्यानंतर ह्या टाईपमध्ये येईल. बेसिक इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या वाचा. फिल फॉर्मवर, हे बघा इथं खाली फिल फॉर्म आहे, याच्यावरती क्लिक करा. पुढे गेले तुम्ही, आता इथं तुमचा फॉर्म सुरू झाला. याच्यामध्ये बघा इतक्या सारे डिटेल्स आहे, कॅन्डिडेट पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स इन्फॉर्मेशन 1, ॲडिशनल डिटेल इन्फॉर्मेशन 2, त्यानंतर पोस्ट डिटेल्स, मग अपलोड डॉक्युमेंट्स, मग प्रिव्ह्यू फॉर्म आणि सबमिट फॉर्म ह्या टाईपमध्ये आहे. तर यातली पहिली डिटेल म्हणजे पर्सनल डिटेल्स. यापैकी यामध्ये असणाऱ्या बऱ्यापैकी डिटेल्स तुम्ही OTR मध्ये भरलेल्या असल्या कारणाने त्या ऑटोमॅटिक तिथे येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ह्या एडिट करू शकणार नाही तुम्ही, त्या ऑटोमॅटिक ह्या भरलेल्याच येतील. ठीक आहे, या सगळ्या डिटेल भरलेल्याच येतील. याच्यामध्ये जो ॲडिशनल इन्फॉर्मेशन 1 वाला पार्ट आहे बघा, ॲडिशनल इन्फॉर्मेशन 1 वाला पार्ट, याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात 19 आणि 20 मध्ये. वेदर यू आर एक्स सर्व्हिसमन, जर तुम्ही एक्स सर्व्हिसमन असाल किंवा आर्म फोर्सेसमध्ये तुम्ही CAPF मध्ये काम केलेलं असेल तर यस म्हणा, नाही तर नो म्हणा. जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जॉब केलेला असेल किंवा तुम्ही वर्किंग आहात सध्या, ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी यस म्हणा, नसेल तर नो म्हणा.
आणि सेव्ह नेक्स्ट एकदा म्हटले की तुम्ही पुढे जाता ऍडिशनल इन्फॉर्मेशन 2 मध्ये. आता ह्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन 2 मध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर्स विचारले जातात. आता मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की सर मी महाराष्ट्र सोडून बाहेरच्या रिजन मध्ये फॉर्म भरला तर मला एक्झाम सेंटर महाराष्ट्र मिळेल का? तर 100% मिळणार आहे. का बरं? बघा, तुम्हाला प्रेफरन्स आधीच विचारले जात आहेत आणि पोस्ट डिटेल तुम्हाला नंतर भरायच्यात, त्यामुळे त्याने फरक पडत नाही. तुम्ही जिथं राहताय त्याच्या आसपासच तुम्हाला सेंटर भेटेल. इथं 3 सेंटरचे प्रेफरन्स येतात. प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2, प्रेफरन्स 3. पहिलं छत्रपती संभाजीनगर टाकलं, दुसरं पुणे, तिसरं नाशिक, हे मी टाकलं. तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे विचारलं जातं आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी. जर डिसेबिलिटी असेल, काही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल त्यांनी येस म्हणायचंय, बाकीच्यांनी नो म्हणायचंय. ठीक आहे. पुढे त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय? काही नॉर्मल स्टुडंटला, प्रत्येकाला आता या ठिकाणी काय विचारलं जाईल? फिजिकल लिमिटेशन्स काही आहेत का? तर नसेल तर नो म्हणायचंय. बऱ्याच वेळा इथं नोच येणार आहे सर्वांना. त्यानंतर वेदर स्क्राईब इज रिक्वायर्ड. आता जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी इथं येस म्हणायचंय. ज्यांना स्क्राईब लागतो त्यांनी येस म्हणायचंय. बाकीच्यांना येणारच नाही, त्यांना टॅबच येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर मीडियम काय? इंग्लिश आहे, हिंदी आहे, जे काय मीडियम असेल ते मीडियम तुम्हाला करायचंय सिलेक्ट. आणि पुढे 7X ला गेलात तुम्ही की ह्या टाईपमध्ये आता महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे तुम्हाला पोस्ट, तुमचा पोस्ट भरायचे आहेत की कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा कुठल्या रिजन मधून अप्लाय करताय तर इथं रिजन येतं बघा. इथं रिजन टू विच, इथं सेंट्रल रिजन, नॉर्थ रिजन, नॉर्थ ईस्टर्न रिजन, वेस्टर्न रिजन, सगळे रिजन येतात. तर आपल्याला इथं WR, महाराष्ट्रासाठी WR रिजन आहे, वेस्टर्न रिजन हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पोस्ट कोड. आता ह्या पोस्ट कोड बद्दल, कुठला पोस्ट कोड कुठल्या विद्यार्थ्यांनी भरायचा? 10वीच्या विद्यार्थ्यांनी कुठला, 12वीच्या विद्यार्थ्यांनी कुठला, ग्रॅज्युएशन मध्ये टिपिकल वेगवेगळ्या ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना कुठले पोस्ट कोड भरायचे, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ह्याच चॅनलवरती, तो नक्की बघून घ्या. तो पोस्ट कोड तुम्हाला व्यवस्थित इथे सिलेक्ट करायचा आहे, चुकी करायची नाही. त्यानंतर तो पोस्ट कोड सिलेक्ट केला की त्याचं नाव इथे येईल, जसं WR 14026 लॅबोरेटरी असे अटेंडंट ह्या पोस्टचं नाव येतं. लेवल ऑफ पोस्ट काय आहे? 10+2, 12वी लेवलवर ही पोस्ट आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचं क्वालिफिकेशन काय आहे? हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे. त्यानंतर पुढे विचारले तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन काय ह्या पोस्टसाठी, तर मस्ट हॅव 12th स्टँडर्ड इन सायन्स फ्रॉम रेकग्नाइज. मी सांगितलं ह्या पोस्टसाठी 12वी सायन्स लागतं, तर 12वी सायन्स आहे का? तर तुम्ही येस म्हणा, टिक करायचे. आता जे कॉमर्सवाले आहेत किंवा आर्ट्सवाले आहेत त्यांना ही पोस्ट भरता येणार नाही. डू यू पोजेसेस रिक्वायर्ड इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट? येस करायचं. डू यू प्रोसेसेस रिक्वायर्ड एक्सपिरियन्स फॉर द पोस्ट? ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, मी ज्या पोस्ट तुम्हाला सांगितलेल्या आहे, जिथं मी तुम्हाला सांगितलंय एक्सपिरियन्स नाही, तरी देखील या ठिकाणी अशा टाईपचा 29.2 मध्ये प्रश्न विचारलाय की एक्सपिरियन्स आहे का, तर त्या ठिकाणी तुमच्याकडे ती पोस्ट भले एक्सपिरियन्सवर नसेल आणि तुम्हाला इथं विचारलंय, तर बघा इथं स्टार आहे म्हणजे कंपल्सरी आहे, तर नॉट ऍप्लिकेबल वर क्लिक करायचंय. नॉट ऍप्लिकेबल. आणि ज्या एक्सपिरियन्स वाल्या पोस्ट आहेत त्यांनी मग एक्सपिरियन्स येस म्हणून तुम्हाला इथं एक्सपिरियन्स येतो, कुठल्या कंपनीत होते, तुमची जॉईनिंग काय होती, तुम्ही केव्हा सोडलं, ते सगळी माहिती विचारायला येते, त्यावेळेस भरायची. ठीक आहे. बाकी फ्रेशर्सने सगळ्यांनी इथं नॉट ऍप्लिकेबलच भरायचं आहे. त्यानंतर वेदर सिकिंग एज रिलॅक्सेशन. तर बघा, जर एज रिलॅक्सेशन लागत असलं, म्हणजे माझं कॅटेगरी आहे ओबीसी, एखाद्या पोस्टचं एज आहे 30 पर्यंत त्या ठिकाणी आहे, 18 ते 30 पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, पण माझं वय 31 आहे, पण मी ओबीसी कॅटेगरीमध्ये. आता ओबीसीला 3 वर्ष एज रिलॅक्सेशन लागतं, तर मग मी इथं काय करणार? मी येस करणार, तेव्हा मला हा फॉर्म भरता येणार. मी जर नो केलं तर मला फॉर्म भरता येत नाही. ठीक आहे. तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला काय, आणि चुकलं जरी तर तुम्हाला पुढे जाऊनच देत नाही, ते लगेच म्हणतं की तुमचं एज बसत नाही म्हणून. ठीक आहे. आता हे सगळं भरलं की परत एकदा सेव्ह नेक्स्ट करून पुढे जायचं. आता तुमचा फॉर्म कंप्लीट भरून झालेला आहे. आता महत्वाची स्टेप येते ते म्हणजे तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे. तर पूर्वी फोटो अपलोड करायचा असायचा, तर मुलं कसे फोटो अपलोड करायचे, ठीक आहे, त्या प्रॉब्लेम व्हायचा. तर त्यांनी यावेळेस क्लिअरली सांगितलंय की तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तो तुम्हाला माय एसएससी एक ऍप्लिकेशन आहे बघा, माय एसएससी एक अँड्रॉइड ऍप आहे, अँड्रॉइड ऍप. ठीक आहे. अँड्रॉइड ऍप आहे माय एसएससी, ते डाउनलोड करा मोबाईलमध्ये. त्याच्यामध्ये गेले की डॅशबोर्डमध्ये जा, तुमचा त्याच्यात रजिस्ट्रेशन वगैरे ओपन करून ठेवा. तिथं गेले की तिथं आधार ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन येतं,
तर त्या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन करा, आधार ऑथेंटिकेशन करा, जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. मी फॉर्म फिलिंग मी मागे पण सांगितलं होतं, आधार ऑथेंटिकेशन कंपल्सरी करा. कसं करायचंय, माय SSC ह्या ऍपवरती जाऊन तुम्हाला त्या डिटेल्स भरायच्या आहेत. ठीक आहे. आणि तिथं तुम्हाला फोटो देखील लाईव्ह कॅप्चर करायचा आहे. बघा, कॅप्चर युअर फोटोग्राफ, तुमचा लाईव्ह फोटोग्राफ प्रॉपर लाईट असेल, असं जसा लाईट व्यवस्थित येतोय, अंधाऱ्या खोलीत काढू नका, कुठेही कोपच्या कापच्यात जाऊ नका, व्यवस्थित जिथं लाईट आहे तिथं लाईटवर प्रॉपर तुमचे कान दिसले पाहिजे, फोटो स्ट्रेट असला पाहिजे, नॉर्मल स्माइल करून तुम्ही फोटो काढायचा आहे समोर. जशी तुम्ही सेल्फी घेता टाईपमध्ये सेल्फी काढली तरी चालेल, नाही तर कुणाला तरी काढायला द्या. या प्रकारे लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके. त्यानंतर लाईव्ह फोटो कॅप्चर झाला की तुमची सिग्नेचर अपलोड करायची. तर अपलोड फक्त एकच डॉक्युमेंट करायचं आहे फॉर्म भरताना, ते म्हणजे तुमचं सिग्नेचर. ते सिग्नेचर बघा 10 ते 20 KB मध्ये असलं पाहिजे, JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. त्याची विड्थ किती, हाईट किती, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. हे तुम्हाला कसं करायचं, सरळ गुगलवर जा आणि मला SSC साठी साईन अपलोड करायची आहे म्हणून तिथं सांगा, अपलोड साईन फॉर SSC एक्झामिनेशन किंवा SSC सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन. तुमचा एक नॉर्मल साईन पेजवर करा, ब्लँक पेजवर, आणि त्याचा फोटो घ्या आणि एडिट करायला द्या. गुगल तुम्हाला एडिट करून देईल. ठीक आहे. हे झालं की सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह नेक्स्ट करता तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू येतो, म्हणजे तुम्ही जो काय फॉर्म भरलाय तो व्यवस्थित सगळा दिसतो, पूर्ण रीड करायचा. त्यानंतर खाली पुढे ते केल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येतो. आता ते मी इथं दाखवलं नाही, फक्त झालाय फॉर्म आपला कंप्लीट भरून झालेला आहे. फॉर्म भरून याच्यानंतरची पुढची स्टेज आहे, प्रिव्ह्यू दिसतो. प्रिव्ह्यू म्हणजे फॉर्म चेक करा भरलेला, नेक्स्ट करा, पेमेंटचा ऑप्शन येईल. तुम्ही गुगल पे, फोन पे वरनं पेमेंट करा. पेमेंट झालं तुमचं की त्याची PDF त्या ठिकाणी, तुमचा जो फॉर्म भरलाय त्याची PDF त्या ठिकाणी डाउनलोड करून तुमच्याकडे मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह ठेवा. अशा प्रकारे एकदम सोपा आणि सुटसुटीत फॉर्म आहे. बिलकुल घाबरायचं कारण नाही. व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. एवढंच नाही, हाच व्हिडिओ नाही, तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ पाहिजेत याच्या रिगार्डिंग, सिलेक्शन पोस्ट असेल किंवा SSC असेल या रिगार्डिंग, ते त्याच्यावर तुम्ही कमेंट करायचे आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला अजून कशाबद्दल व्हिडिओ पाहिजेत, अजून कशाची इन्फॉर्मेशन पाहिजेत, कारण की आम्ही तुमच्यासाठी काम करतोय. ठीक आहे. तुम्ही सांगितलं की सर व्हिडिओ बनवा, लगेच मी बघा 2 दिवसामध्ये व्हिडिओ बनवलाय. तुम्हाला अजून कशाची तुमची डिमांड असेल व्हिडिओसाठी, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याचा व्हिडिओ आम्ही नक्की आणण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना खूप मेहनत लागली या गोष्टीसाठी, तर जास्त नाही, 1 लाईक तर तुमचा बनतोच. ठीक आहे. मागच्या व्हिडिओचा तुमचा प्रतिसाद खूप चांगला आहे, या व्हिडिओला देखील असाच भरभरून प्रतिसाद राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय, टेक केअर.